मनसे प्रमुख राज ठाकरे करणार पूरग्रस्त भागांची पाहणी। उद्या आणि परवा राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा। अमरावतीत भाजपा आणि काँग्रेस आमने सामने, दोन्ही पक्षाकडून जोरदार घोषणाबाजी। पोलीस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान बाचाबाची। पंढरपुरात मनसे शेतकऱ्यांच्या बांधावर, मनसे नेते दिलीप धोत्रेंची पूरग्रस्तांना मदत। शेतकऱ्यांना आणि नागरिकांना केली रोख मदत। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या सेनेत हालचाली। शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईत हव्या 100हून अधिक जागा। एमपीएससी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्यास नकार। नियोजित वेळेवर 28 सप्टेंबरलाच परीक्षा होणार। अभ्यासक्रमात बदल केल्यानंतर ही पहिली परीक्षा। अमरावती जिल्ह्याला सरकारकडून 108 कोटींची मदत। मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा नाही। ई-केवायसी होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। एसटी कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात, प्रलंबित मागण्यांकरता 13 ऑक्टोबर पासून एल्गार। ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कामगारांचा निर्णय, विविध मागण्या तातडीनं मंजूर करण्याची मागणी। उत्तम जानकर यांनी घेतली दीपक बोराडे यांची भेट। 9 दिवसांपासून दीपक बोराडे यांचं आमरण उपोषण सुरू। धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषण। अपहरण प्रकरणात खेडकर कुटुंब अडचणीत, दिलीप आणि मनोरमा खेडकरांविरोधात लुकआउट नोटीस। दिलीप आणि मनोरमा खेडकर अद्याप फरार। 26 ऑक्टोबर पासून इंदूर मार्गे जयपूर विमान सेवा पुन्हा सुरू होणार। नाशिक, दिल्ली आणि हैदराबाद मार्गावर प्रत्येकी 2 उड्डाणं। नाशिकमध्ये ही विमानसेवा इंडिगो एअरलाइन्स कडून उपलब्ध। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।